इच्छुक उमेदवाराची नावं विचारले जातील. आता तुमच्या आमच्या सगळ्या हक्काचे संदीपरावजी, तुमच्या आमच्या हक्काचे जे लोक आहेत ज्यांना आपण हाताला धरून मनगटाला, आता काय सांगितलं सरांनी किंवा आमचे लेटर पॅड आमच्या हातात, म्हणजे हे एक बोलायचा भाग झाला. म्हणजे याचा अर्थ किंवा तुमच्या हातामध्ये, आमच्या हातामध्ये याचा अर्थ तुमच्या हातामध्ये, तुम्हाला हक्कानं येऊन आपल्या गावासाठी काही कुठलीही निधी असो काही असो मागणी करता येतील. आता या माध्यमातून सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे आमचे रमेशरावजी श्याम दररोजच साहेबाचे इथं आले, साहेब आले, दिदी आले की लेटर घेऊन तयारच असतात. 2, 3, 4 साहेब नेहमीप्रमाणे आपले म्हणतात, दिदी म्हणतात निधी आत्ताच काही वाटप नाही, काही नाही, एवढ्या लवकर तुम्ही काम कसं काय मागायला आल्या, राहू द्या बरं ठीक आहे तोपर्यंत अर्ज द्या म्हणताना असं म्हणतात. आणि यादी लागली की सगळ्यात पहिले तुमच्या जवळची 1, 2, 3 तरी कामं पडलेलेच राहतात. आत्ता तुमच्या माहितीसाठी सांगतो 3 कामं पडलेत. जवळपास साधारणतः 40-1 लाख रुपयाचा निधी आत्ता आमदार फंडातनं आपल्याकडे येत आहे. सांगायचं तात्पर्य असं आहे की हे सगळं होत असताना आपले आदरणीय नेते, आपले आमदार या सगळ्या आपल्या विचाराचे आहेत. विशेष करून आपल्या जवळ्यावर त्यांनी मनापासून जसं जवळ ऋणानुबंध आपले जोडत आहेत. तर या निमित्तानं मला एवढंच सांगायचं की येणाऱ्या काळामध्ये जे काही सर्वे येतील, कोणी घरी विचारायला येतील, एजन्सीचे सर्वे येतील, घरोघरी कार्यकर्ते येतील, त्यावेळेला तुम्ही आपल्या हक्काचे हे आमचे 3 उमेदवाराचं नाव घ्यावं एवढी विनंती करतो. आपण जवळवासियांनी या ठिकाणी आमचा यथोचित मान सन्मान केला, आमचा व आमच्या सहकार्याचा सन्मान केला, त्याबद्दल आपला आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अजून कोणा त्या दिवशी आम्ही 50-60 लोक बारडचे आणि परिसरातले साहेबाला भेटायला गेलो. तर याचं नाव केलं, पुढं दिलीपराव कोरेचं नाव घेतलं, बालाजी लोणवाडे यांचं नाव घेतलं, हे ग्रामपंचायतचे सदस्य होते, लक्ष्मणराव जाधव होते, याचं नाव घेतलं. ते म्हणले आता तुम्ही 3पैकी एक माणूस ठरवा म्हणले. कोण? अशोकरावजी चव्हाण साहेब. मग 3 आले तुम्ही मागायला, म्हणजे आताच जे प्रश्न टाकला यांनी व आम्ही 3 एकत्र कोणी मागायला येते काय, तर साहेब म्हणले मग तुम्ही 3ला कशी देऊ तिकीट तर एकच द्यायचं. पंचायत समिती मागितलं नाही, जिल्हा परिषदच मागितलंय. मग यांनी अगोदर गुरुजीला विचारलं, गुरुजी तुमचं काय म्हणणं आहे? गुरुजी म्हणले मी तिकीट मागालो, बाकी तुमच्या मनावर आहे, माझं गाव छोटं आहे, तुम्ही बारडला बी देऊ शकता. त्याच्यानंतर आमचे बालाजी लोणवाडी उठले, त्याला विचारली कास्ट, ते म्हणले मी फलाना माणूस आहे. त्यांना गप्पी भेटले, काही म्हणले नाही. आता 2 प्रतिस्पर्धी आमचे सुरू झाले. याला म्हणले एक त्याच्यामध्ये आमचे श्रीरामजी कोरे होते, यांचे चुलते दिलीपरावचे. ते म्हणले साहेब त्याला स्पर्धेमध्ये ठेवलं होतं त्याला दुसऱ्या गटानं, तर त्यांना आम्ही घेऊन गेलतो. तर ते म्हणले बा काही करू नका, म्हणले मला देऊ नका, कोणाला देऊ नका, काही करू नका, आमच्या दिलीपला द्या म्हणले. दिलीप गणपतराव कोरे हे बारडचे 10 वर्ष सरपंच होते, उपसरपंच होते. याचे वडील कारखान्यावर संचालक होते डोंगरखेड्याच्या, दमदार माणूस. मग मी म्हणलं साहेब याचं नाव घेतलं तुम्ही, आम्हाला तसं नाही म्हणलो, आम्हाला 3 सारखेच आहेत. लक्ष्मणराव जाधव तेच, बालाजी लोणवाडे तेच, दिलीपराव कोरे तेच. 3पैकी खरे सच्चे ओबीसी कॅन्डिडेट म्हणजे उमेदवार आहेत, त्याला तुम्ही द्या. साहेब म्हणले ठीक आहे, तुम्ही जनतेमध्ये जा, जनतेमधून तुमचे नाव सांगा, जनतेतून ज्याचं नाव येईल त्याचं मी फायनल करेन नाव. खरंच पुरुषाला सुटलेलं आहे. मग उत्सुक कोण आहेत? त्या दिवशी आमच्या जाधव गुरुजी होते, बाळामधून ऐकतात ओबीसी आहेत आपल्याकडं, आपली घेत नाही घेत नाही. त्याला माहित आहे